महाराष्ट्रासाठी हा एक महत्वाचा दिवस मानला जातोय, कारण की आज हे ठरणार आहे की महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री कोण भेटणार आहे। सध्याचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, त्यांनी तुर्तास काही क्षणांपूर्वी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा जो तो दिलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की महायुतीने आपली कमाल दाखवल्यानंतर आता सध्या महायुतीमधनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे। सध्या चर्चा वारंवार ही रंगत होती का मुख्यमंत्री जे ते देवेंद्र फडणवीस हे बनतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे होणार आहेत, पण सध्या अजून ते काही ठरलेलं नाहीये। शपथविधी अजून पूर्ण व्हायची, शपथविधीमध्ये कळेल की महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री कोण भेटणार आहे। पाहणं फारच महत्वाचं ठरणार आहे। पण जर का एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या ऐवजी उपमुख्यमंत्री पद दिलं तर ते स्वीकारतील, कारण की एका काळी शरद पवार यांनी सुद्धा म्हटलं होतं की मी कधीच मुख्यमंत्री पदावरनं उपमुख्यमंत्री पदावरती जाताना कोणाला पाहिलेलं नाहीये। पदोन्नतीच्या ऐवजी आपण असं म्हणू शकतो की एक प्रकारचे डिमोशन आहे। तर हे डिमोशन एकनाथ शिंदे स्वीकारतील का आणि एकनाथ शिंदे सोबत शिंदे गटाचे सर्व कार्यकर्ते किंवा पदाधिकारी किंवा नेते यांच्यामध्ये काही नाराजगी राहणार आहे का, याच्यावरती हे पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सूत्रांकडून अशी पण माहिती भेटत होती की मुख्यमंत्री पदासाठी गडकरी साहेब आणि सोबतच नितीन गडकरी यांच्यासोबत विखे पाटील यांचं नाव चर्चेमध्ये होतं आणि देवेंद्र फडणवीस जे हे राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बनणार आहेत अशी चर्चा होती। मात्र अजूनही कशाच गोष्टीवरती शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। काहीच वेळामध्ये राजभवनावरती शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि तेव्हाच सगळं ठरणार आहे की मुख्यमंत्री हा कोण होणार आहे, उपमुख्यमंत्री कोण होणार आहे। 2 उपमुख्यमंत्री राहतील अशी सुद्धा सूत्रांची माहिती आणि सोबतच मुख्यमंत्री पण आज शपथविधी घेणार आहे। आता महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस, अजित पवार की एकनाथ शिंदे कोण मुख्यमंत्री बनणार हे आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून वारंवार तुम्हाला दाखवत राहू। तुर्तास इथेच थांबूया। आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणाचा असणार आहे। कॅमेरामॅन शुभम बोरगरे सोबत धवल गोलक, देशोन्नती, नागपूर।